बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक बातमी अगदी 10 सेकंदात सुरुवात करूया। जळगावमध्ये ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मिरवणुकीत सहभाग घेत लेझिमच्या तालावर ठेका धरला। उत्साहात बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं। गोंदियाचा राजा अशी ओळख असणाऱ्या अपना गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाला भक्तिभाव वातावरणात निरोप देण्यात आला। मिरवणुकीसाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि हर हर शंभू या गाण्याची गायिका अभिलिप्सा पांड्यानं हजेरी लावली। भुसावळमध्ये मोठ्या उत्साहात बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत भक्तिपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला। अहमदनगरमध्ये ढोल ताशाच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे आमदार राम शिंदेंनी देखील मिरवणुकीत ठेका धरला। चित्रपट कलाकारांनी देखील ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप दिला। प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या बाप्पांची मोठ्या थाटात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शंकर महादेवन यांनी देखील गाण्यावर ठेका धरला। नागपूरच्या राजाला देखील वाजत गाजत मिरवणूक काढत निरोप देण्यात आला। कोराडीतील कृत्रिम तलावात बाप्पांचं विसर्जन झालं। शहापूरमध्ये सार्वजनिक गणपतीचं जल्लोषात विसर्जन करण्यात आलं। फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलाल उधळत बाप्पाला निरोप देण्यात आला। जुन्नर तालुक्यातील शिवनेरीच्या कुशीत वसलेल्या येणेरे गावची वर्षानुवर्ष सामूहिक गणपती विसर्जन मिरवणुकीची परंपरा आहे। गावातील सुमारे 350 घरगुती गणपती यामध्ये सामील होतात। सातारा येथील राजपथावर मोठ्या जल्लोषात बाप्पांची मिरवणूक निघाली। भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला। ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिकांचे जावई समीर खान यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे। या अपघातात समीर खान यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे दादा गणपती आणि आबा गणपती यांचा हरिहर भेटेचा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला। या हरिहर भेटीच्या उत्सवाला शतकोत्तर वर्षांची परंपरा लाभलेली आहे। अमरावतीतील बडनेरा मार्गावरील जुन्या एमआयडीसीतील राम इंडस्ट्रीज या ऑइल रिफायनरीला आग लागल्याची घटना घडली। पहाटे 6 वाजताच्या दरम्यान आग लागल्याची माहिती मिळते। सोने चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। सलग दुसऱ्यांदा दर पडलेले आहे। सोन्याचा भाव 73,387 रुपये प्रति ग्राम तर चांदीचा भाव 89,440 रुपये प्रति किलो नोंदवला गेलाय। बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक घटली आहे, त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या आठवड्यात सोयाबीनचा दर 300 रुपयांनी वधारलाय। सोयाबीनला आता 4,500 रुपये दर मिळतोय, तर भाव वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत अमेरिकेला भेट देणार आहेत। या भेटीदरम्यान पंतप्रधान युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष जो बायडन यांनी आयोजित केलेल्या विल्मिंग्टन डेलावेअर येथे 4थ्या क्वाड लीडर्स समिटला उपस्थित राहतील। राज्यात पुन्हा एकदा पावसाचं वातावरण तयार होतंय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कायम असल्यानं राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होतंय। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। कोरोनाचा नवीन व्हेरिएंट अमेरिकेसह जगभरातील 27 देशांमध्ये आढळून आलाय। या नव्या व्हेरिएंटमुळे काही दिवसात कोरोनाची नवीन लाट येऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। सतत अँटीबायोटिक्स घेणाऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे, कारण येत्या 25 वर्षात जवळपास 4 कोटी लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता एका अभ्यासातून समोर आली आहे। बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटल्यानं दरामध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली। बाजारपेठेत कांद्याला 5,500 रुपयांपेक्षा जास्त दर मिळाला। दरम्यान शेतकऱ्यांकडे केवळ 20% उन्हाळ कांदा शिल्लक असल्यानं दरवाढीचा फारसा लाभ मिळणार नसल्याचं बोललं जात आहे। सरकारनं कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलावरील मूळ आयात करात 20% वाढ केलेली आहे। सरकारनं ही घोषणा करताच खाद्यतेलाच्या किमती किलो मागे 20 ते 25 रुपयांनी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे स्वयंपाकघरातील फोडणी महाग झाली आहे। जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीची तब्बल 450 टनाची आवक झालेली आहे। शेतकऱ्यांच्या मोसंबीला प्रति टनास 15 ते 21 हजार रुपयांचा दर मिळतोय।
केळी पिकावर सध्या टिकून असलेला दर आणि खानदेशातील केळीचं घटलेलं क्षेत्र तसंच आखाती देशात वाढत असलेल्या मागणीमुळे इंदापुरात ऊस पट्ट्यात केळीची लागवड करण्याकडे जास्त भर दिला जातोय। यंदाच्या वर्षी महिला T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सहभागी होणारे सर्वच्या सर्व 10 संघ मालामाल होणार आहेत। आयसीसीनं या स्पर्धेतील बक्षीस रकमेची घोषणा केलेली आहे। यावेळी तब्बल 134% बक्षिसाची रक्कम वाढवण्यात आली आहे। आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये 6व्यांदा फायनल खेळणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघानं 5व्यांदा ट्रॉफी जिंकलेली आहे। चीन विरुद्धच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या क्वार्टरपर्यंत दोन्ही संघाला गोल टाकता आला नव्हता। सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे। इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं वैद्यकीय अधिकारी, शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांसह विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे। 19 सप्टेंबरपासून त्यासाठी नोंदणी करता येणार आहे। नीरज चोप्राच्या हातावर स्वित्झर्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली। नीरजची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। याच दुखापतग्रस्त हातानं त्यानं डायमंड लीगमध्ये उत्तम कामगिरी बजावली होती। 370 कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहेत। आज पहिल्या टप्प्यात 7 जिल्ह्यातील 24 जागांवर मतदान पार पडणार आहे। यूपीतल्या बिजनौर जिल्ह्यातील चांदपूर या गावात एक तरुण अवैधपणे पिस्तूल बाळगून त्या पिस्तुलीनं जीवे मारण्याची धमकी देत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। जैसलमेरच्या मोहनगडमध्ये असलेल्या सरकारी क्रीडांगणात रील्ससाठी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांमुळे सरकारी मालमत्तेचं नुकसान होतंय। असाच एक बाईकवरून स्टंटबाजी करणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सूरजपूरच्या बिहारपूर वनपरिक्षेत्रातील अवंतिकापूर गावात असलेल्या विहिरीत 2 अस्वलं पडली होती आणि वन कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमानंतर गावकऱ्यांच्या मदतीनं विहिरीत पडलेल्या अस्वलांना बाहेर काढलं। सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑक्टोबरपासून देशभरात बुलडोझरच्या कारवाईवर बंदी घातली आहे। उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये बुलडोझरच्या कारवाईविरोधात जमियात उलेमा ए हिंदनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। यावर न्यायालयानं हा आदेश दिलाय। शिमल्यात प्रचंड भूस्खलन झालंय। डोंगराचा काही भाग एका वाहनावर कोसळला। सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। प्रयागराजमध्ये सध्या तुफान अतिवृष्टी होते। मुसळधार पावसामुळे गंगा नदीला पूर आलाय आणि या पूरस्थितीत 2 बोटी उलटल्याचं समोर आलंय। त्यातील 9 जणांना SDRF कडून वाचवण्यात आलंय। बलियामध्ये गंगा नदीला पूर आलाय। पूरस्थितीमुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय।